नमस्कार, मी उषा जगताप। माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाचा नीरा डोसा बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी भगर, 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, तूप, आवश्यकतेनुसार पाणी। आपण आता ही भगर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 4-5 तास भिजत ठेवू। भगर मी 4-5 तास भिजवली। आपण आता हिला मिक्सर मध्ये वाटून घेऊ। आणि हिची फाईन पेस्ट बनवू। सुरुवातीला आपण यात पाणी न टाकता आपण अशीच वाटून घेऊ। आणि 1 वाटी किसलेलं खोबरं, 1 वाटी किसलेलं खोबरं आणि भिजलेली वरई, तिला वरई पण म्हणतात। वरई पण म्हणतात आणि भगरही म्हणतात। आपण आता याची एकदम बारीक आणि फाईन पेस्ट बनवून घेऊ याची। नीरा डोस्याचं बॅटर तयार आहे। ते आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ। हे अगदी एकदम फाईन केले। नीरा डोस्याचं बॅटर तयार आहे। ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मी पाणी टाकलंय, चवीनुसार मीठ टाकलंय। आता हे आपलं बॅटर तयार आहे। आपण आता याचे डोसे बनवून घेऊ। आपण पॅनला तूप लावून घेऊ। तुम्ही तेलही लावू शकता। एक मिनिट आपण ह्याला झाकून ठेवू। आपण याला आता पलटून घेऊ। हा डोसा फार छान लागतो, चवीला खूप टेस्टी लागतो आणि खोबऱ्यामुळे त्याला फार छान चव येते। हा डोसा तुम्ही नक्की बनवा। अशाच प्रकारे आपण सगळे डोसे बनवून घेऊ। नीरा डोसा तयार आहे। तुम्ही बटाट्याच्या भाजी बरोबर सर्व केला आहे। तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी बरोबर, खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा दह्यासोबतही सर्व करू शकता। तुम्ही नक्की ट्राय करा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।